महाराष्ट्राचा 58वा वार्षिक निरंकारी संत समागम उद्या शुक्रवार 24 जानेवारीपासून रविवार 26 जानेवारी 2025 दरम्यान मिलिटरी डेअरी फार्म मैदान येथील 400 एकर विशाल मैदानात सुरू होणार आहे। सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संत समागम संपन्न होणार असून महाराष्ट्र तसेच देश विदेशातून भाविक संत उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, कॅन्टीन, पार्किंग, स्वच्छता आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध असणार असून या सर्व सेवा सांभाळण्यासाठी संत निरंकारी सेवा दलाचे सुमारे 15,000 सदस्य समर्पित भावनेने सेवा देणार आहेत। संत समागमात यंदा विस्तार अनंताच्या दिशेने या विषयावर आध्यात्मिक विचारधारेचे दिव्य रूप सजणार आहे। संत निरंकारी मिशन के द्वारा महाराष्ट्र का 58वां निरंकारी संत समागम यहाँ पुणे में पिंपरी चिंचवड के क्षेत्र में आयोजित हो रहा है। इस आर्मी डेयरी कैंप में और 24, 25 और 26 जनवरी को 3 दिन ये आयोजित होगा। दोपहर 2 बजे से 8:30 बजे तक का ये सत्संग कार्यक्रम होगा, जिसमें निरंकारी मिशन के अनेक भक्त आकर के अपनी भावनाएं, जो भक्ति से भरी भावनाएं हैं, उनको प्रकट करेंगे। कुछ गीत संगीत होगा और इसी प्रकार कविताएं भी होंगी। अंत में सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज और निरंकारी राजपिता जी के प्रवचन होंगे। विस्फीर स्थान पर प्रांगण में जो ये सुंदर एक लघु वसुधैव कुटुंबकम का रूप बना है, यहाँ पर अनेक प्रकार की व्यवस्थाएं की गई हैं, चाहे वो लंगर की व्यवस्था हो, कैंटीन की व्यवस्था हो, रहने की व्यवस्था हो, स्वास्थ्य की, सुरक्षा की, अनेक प्रकार की आने जाने की व्यवस्थाएं हैं। अनेक गेट्स बनाए गए हैं, बहुत सारी व्यवस्थाएं की गई हैं इन भक्तों के लिए जो इस सुंदर भक्तिमय सम्मेलन में, महापर्व में, महायज्ञ में सम्मिलित हो रहे हैं। संत समागमाच्या 3ही दिवसांमध्ये दुपारी 2 ते रात्री 8:30 या वेळेत सत्संगाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात विविध संत महात्मा आपले विचार मांडतील आणि समर्पित संगीतकार भक्तिरसाची उधळण करतील। यात सर्वच वयोगटातील विविध भाषा बोलणारे श्रद्धाळू सहभागी होतील। याशिवाय दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील एक आध्यात्मिक कवी दरबार संत निरंकारी समागमाचं विशेष आकर्षण ठरणार आहे। तसेच सत्संगाच्या शेवटी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांचे प्रेरणादायी प्रवचन सर्वांना प्रेरणादायक ठरतील अशी ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मानवता आणि विश्व बंधुत्व प्रस्थापित करणं, शांती, सुखाचं वातावरण जगामध्ये निर्माण करणं हा आहे। या कार्यक्रमाचा मुख्य विषय सुद्धा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी विस्तार असीम की ओर म्हणजेच विस्तार अनंताच्या दिशेने अशा प्रकारचा दिलेला आहे की मनुष्य आपल्या मूळ वास्तविक स्वाभाविक स्वरूपामध्ये स्थित व्हावा आणि प्रत्येक मनुष्य जो आहे ईश्वराचाच लेकरू आहे हे जाणून सर्वांशी प्रेमाने वागावं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन मिशनच्या वतीनं करण्यात येत आहे।